आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. ठीक आहे. पहिला y इज इक्वल टू, आता थर्ड एक्झाम्पल आहे यातला, लॉग एक्स रेस टू एक्स मायनस कॉस एक्स रेस टू कॉट एक्स. पुन्हा बघा आपल्याकडे कोणता डायरेक्ट फॉर्म्युला आहे का असा काय, जे लॉग एक्स रेस टू एक्सचा फंक्शन किंवा कॉस रेस टू एक्सचा फंक्शन, हा नाही आपला असला फॉर्म्युला. मग पुन्हा साईज आपल्याला लॉग वापरावं लागेल, पण पहिल्यांदा त्याला सेपरेट करूया, कारण की आता लॉग मायनस समथिंग आहे. पहिल्याला दोन सेपरेट करूया. हा म्हणजे म्हणूया आपण यू मायनस व्ही. यात यू असेल लॉग एक्स रेस टू एक्स, व्ही असेल कॉस एक्स रेस टू कॉट एक्स. ठीक आहे. मग पहिला यू चा पार्ट सॉल्व्ह करूया. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, घेतला लॉग दोन्ही बाजूला. आता काय होईल, लॉग यू इज इक्वल टू लॉग ऑफ लॉग एक्स रेस टू एक्स, आणि रूल प्रमाणे हा परत एक्स येईल इथं, बरोबर. हा येणार इथं लॉग रूल म्हणजे आता काय होणार, एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स. म्हणजे आता हा एक एक्स टर्म हा एक झाला, म्हणजे हा एक टर्म आणि हे दोन मिळून दुसरा टर्म झाला. ठीक आहे. परत यू इंटू व्ही आपल्याला वापरायचा आहे, तर पुन्हा यासाठी यू इंटू व्ही वापरूया. ठीक आहे. आता काय करणार बघा, परत आता दोन टर्म आहेत. आता याचा डेरिव्हेटिव्ह काय होणार, पहिला आहे तसा लॉगचा डेरिव्हेटिव्ह, नंतर लॉग आहे तसा एक्सचा डेरिव्हेटिव्ह. एक्स आहे तसा डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स प्लस लॉग ऑफ लॉग एक्स आहे तसा डी बाय डी एक्स ऑफ एक्स. लॉगचा डेरिव्हेटिव्ह असतो वन अपॉन, म्हणजे त्यामुळे याचा डेरिव्हेटिव्ह काय मिळेल, वन अपॉन लॉग एक्स आणि पुन्हा या लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह, बरोबर. बघा काय दिसतंय, वन अपॉन लॉग एक्स आणि पुन्हा या लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह प्लस लॉग ऑफ लॉग एक्स आहे तसा एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन. ठीक आहे. मग आता लॉगचा डेरिव्हेटिव्ह परत काय मिळेल, वन बाय एक्स, आणि तो एक्स आणि हा एक्स एकमेकांना कॅन्सल. मग काय मिळेल आता, वन बाय डी बाय डी एक्स इज इक्वल टू वन अपॉन लॉग एक्स प्लस लॉग ऑफ लॉग एक्स, म्हणजेच यू इथं आला तर काय होणार, असा मिळेल. कळलं आपल्याला पाहिजे डी बाय डी एक्स म्हणून. आता यू म्हणजे काय म्हटलं आपण आधीच, इथं म्हटलेलं आहे लॉग एक्स रेस टू एक्स. मग हा व्हॅल्यू आता पुन्हा इथे पुट करूया, म्हणजे काय मिळेल, हा झाला तुमचा डी यू बाय डी एक्स. सेम घेऊया व्ही साठी. व्ही म्हणजे काय म्हटलं आता, लॉग एक्स रेस टू एक्स, सॉरी व्ही म्हणजे काय म्हटलंय, कॉस एक्स रेस टू कॉट एक्स. ठीक आहे. मग आता काय म्हणतो इथं, पुन्हा लॉग घेऊया दोन्ही बाजूला. मग लॉग व्ही इज इक्वल टू लॉग ऑफ कॉस एक्स रेस टू कॉट एक्स, पुन्हा रेस टू टर्म आहे तो येईल लॉगच्या अलीकडे, म्हणजे हा झाला कॉट एक्स इंटू लॉग ऑफ कॉस एक्स. पुन्हा हा झाला पहिला टर्म, हा झाला दुसरा टर्म, दोघांचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे इथं आपल्याला प्रोडक्ट रूल वापरायचा आहे. ठीक आहे. वापरा प्रोडक्ट रूल. लॉगचा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन व्ही डी व्ही बाय डी एक्स, इथे काय होणार, कॉट आहे तसा डी बाय डी एक्स ऑफ लॉग कॉस एक्स, नंतर लॉग कॉस एक्स आहे तसा डी बाय डी एक्स ऑफ कॉट एक्स. ठीक आहे. कॉटचा डेरिव्हेटिव्ह आठवा बरं काय असतो, कॉटचा डेरिव्हेटिव्ह कोणाला आठवतंय का, कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, आठवतंय का कोणाला, कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो. कोणालाच नाही का आठवत, जुनेद. कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह विसरला का, सी आहे, म्हणजे काय म्हणणार, मायनस असणार आहे. जसा टॅनचा सेक स्क्वेअर, कॉटचा असणार कोसेक स्क्वेअर, तो पण मायनस मध्ये, म्हणून कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय असेल, मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे. म्हणजे काय मिळेल पुन्हा इथं, हा बघा कॉट आहे तसा लॉगचा डेरिव्हेटिव्ह वन अपॉन कॉस आणि पुन्हा डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स, पुन्हा हा लॉग कॉस एक्स आहे तसा कॉटचा मिळेल मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. तर पुन्हा कॉसचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, मायनस साइन, म्हणजे हा काय मिळेल, मायनस साइन अपॉन कॉस एक्स, आणि हा परत मायनस कॉस एक्स स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ कॉस एक्स. कॉट म्हणजे कॉस अपॉन साइन, थोडक्यात ते कॅन्सल होणार आहे. कॉस अपॉन साइन, हा मायनस घेतला बाहेर, साइन अपॉन कॉस, सगळे एकमेकांना कॅन्सल, मायनस कॉस एक्स स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ कॉस एक्स, म्हणजे काय मिळणार, मायनस वन मायनस कॉस एक्स स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ कॉस एक्स. हा झाला वन अपॉन व्ही डी यू बाय डी एक्स. यातनं डी यू बाय डी एक्स काय मिळेल, व्ही घेऊया या बाजूला, मिळाला हा पार्ट. ठीक आहे. व्ही म्हणजे काय म्हटलं आपण, हा दोन्ही मधून मायनस बाहेर काढला, आणि व्ही म्हणजे होता कॉस एक्स रेस टू कॉट एक्स, लिहिला असा पार्ट. पुन्हा आठवा, हे सगळं सॉल्व्ह करायचं आपण काय म्हटलं होतं, यू आणि व्ही पुट केला तेव्हा वाय इज इक्वल टू यू मायनस व्ही झाला होता. ठीक आहे. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढूया पुन्हा. याचा डेरिव्हेटिव्ह काय असेल, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी यू बाय डी एक्स मायनस डी व्ही बाय डी एक्स.
पुन्हा डीयू बाय डी एक्स आपण काढला होता, हा पार्ट डीयू बाय डी एक्स मायनस मध्ये होता, पण मायनस मायनस झाला प्लस, हा असेल आन्सर. ठीक आहे. हे पुन्हा एकदा जरा आपण एक शॉर्ट मध्ये रिवाइज करूया. हा बघा, ठीक आहे, जरा मोठा वाटतोय त्यामुळे हा पहिला परत एकदा बघूया. काय म्हटलंय बघा, y इज इक्वल टू लॉग एक्स रेस टू एक्स मायनस व्ही इज इक्वल टू असं, y इज लॉग एक्स मायनस लॉग एक्स रेस टू एक्स मायनस कॉस एक्स रेस टू कॉट एक्स. याला म्हणूया u, याला म्हटला v, झाला इथे u मायनस व्ही. y आहे आपला आता u मायनस व्ही. मग पहिला u सॉल्व्ह करूया, v सॉल्व्ह करूया. u म्हणजे काय म्हटलंय, लॉग एक्स रेस टू एक्स, v म्हणजे म्हटलंय कॉस एक्स रेस टू कॉट एक्स. पहिला u चा डेरिव्हेटिव्ह काढायचा म्हणून पहिला दोन्ही साईडला लॉग काढूया. मग हा मिळेल लॉग यू इज इक्वल टू लॉग ऑफ लॉग एक्स रेस टू एक्स. यातनं एक्स येईल इथं, मग हा होणार एक्स लॉग ऑफ लॉग एक्स. ठीक आहे. आता यांचं परत डेरिव्हेटिव्ह काय कसं काढणार, हा एक एकटा टर्म, हा दुसरा टर्म, अशी दोन टर्म आहेत, प्रोडक्ट रूल वापरावं लागेल. इथे एकटाचं काय मिळेल, 1/u du बाय डी एक्स, आणि पुन्हा इथं एक्स आहे तसा याचा डेरिव्हेटिव्ह, प्लस हा टर्म आहे तसा एक्सचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. लॉगचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/, हा होणार 1/, लॉग एक्स, पुन्हा लॉगचा डेरिव्हेटिव्ह, परत इथं हा एक्स डेरिव्हेटिव्ह झाला 1. पुन्हा लॉगचा डेरिव्हेटिव्ह यामध्ये असतो 1/x, परत पुट केला आणि हा एक्स आणि हा 1/x मधला एक्स कॅन्सल, राहिला फक्त 1/, लॉग एक्स प्लस लॉग ऑफ लॉग एक्स. मग हा u घेऊया इथं, मिळेल ड्यू बाय डी एक्स काय मिळेल, u इंटू 1/, लॉग एक्स प्लस लॉग ऑफ लॉग एक्स. u म्हणजे हा पार्ट, व्हॅल्यू पुट करूया, झाला तुमचा u चा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. म्हणजे u चा डेरिव्हेटिव्ह काढला, आता राहिला v चा पार्ट. मग पुन्हा v म्हणजे काय बघूया, v म्हणजे म्हटलाय कॉस एक्स रेस टू कॉट एक्स. पुन्हा इथे काय दिसतंय, हा परत एक्सचा फंक्शन, वरती पण एक्सचा फंक्शन, आपल्याकडे कोणताही फॉर्म्युला नाहीये, मग दोन्ही साईडला लॉग घेऊया. मग काय मिळेल, लॉग व्ही इज इक्वल टू लॉग ऑफ कॉस एक्स रेस टू कॉट एक्स. हा कॉट येईल लॉगच्या अलीकडे, झाला हा पार्ट. पुन्हा हा एक आणि हा एक, दोन टर्मचा मल्टिप्लिकेशन आहे, पुन्हा वापरावं लागेल आपल्याला प्रोडक्ट रूल. पुन्हा प्रोडक्ट रूल वापरून दोघांचं मल्टिप्लिकेशन, दोघांचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करूया. काय करणार, परत लॉग व्हीचा असतो 1/v डी बाय डी एक्स, आणि ते होणार कॉट आहे तसा डी बाय डी एक्स ऑफ हा पार्ट, पुन्हा लॉग आहे तसा डी बाय डी एक्स ऑफ हा पार्ट. ठीक आहे. पुन्हा काय मिळेल, परत हा लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/, कॉस, आणि पुन्हा कॉसचा काय असेल तो बघूया आपण पुढं. लॉग कॉस एक्स आहे तसा डी बाय डी एक्स ऑफ, पुन्हा इथे काय आहे बघा, कॉट एक्स, कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स असतो. पुन्हा हे सॉल्व्ह करताना कॉसचा डेरिव्हेटिव्ह परत मायनस साइन, नेहमी लक्षात ठेवा सी असेल तर डेरिव्हेटिव्ह नेहमी निगेटिव्ह असणार. मग हा मायनस आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह साइन असतो, म्हटला मायनस साइन एक्स. पुन्हा कॉट म्हणजे झाला कॉस अपॉन साइन, किंवा ह्याच्यात ठेवा आता नंतर कॅन्सल करू. कॉस म्हणजे मायनस साइन झाला, हा मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ कॉस एक्स. कॉट म्हणजे कॉस अपॉन साइन, हा परत मायनस आयचा बाहेर घेतला, एकमेकांना कॅन्सल, राहिला फक्त -1 मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ कॉस एक्स. हा झाला 1/v डी बाय डी एक्स झाला. म्हणजे डी बाय डी एक्स काय मिळेल तर v ला आणला पाहिजे इथं, आणला v ला इथं, v चा व्हॅल्यू पुट करा, दोन्ही मधून मायनस कॉमन काढा, मिळेल मायनस कॉस ऑफ एक्स रेस टू कॉट एक्स हा पार्ट. पुन्हा हे आपण काय म्हटलंय, y म्हणजे म्हटला होता u मायनस व्ही, याच्यावर याचा डेरिव्हेटिव्ह काढलाय, काय मिळेल, dy बाय डी एक्स इज इक्वल टू du बाय डी एक्स मायनस dv बाय डी एक्स. आपण दोन्ही टर्म वेगवेगळे फाइंड केले आहेत, दोघांचा डेरिव्हेटिव्ह आपण लिहूया, जो काय फाइंड केलाय तो झाला तुमचा आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हटलंय बघा, आता यात तुम्हाला काय म्हटलं, डेरिव्हेटिव्ह काढा tan x रेस टू tan x रेस टू tan x चा, आणि काय म्हटलंय इथं, जेव्हा x इज इक्वल टू काय असेल, π/4. ठीक आहे. मग काय होणार बघा, आता इथं दोन्ही साईडला लॉग घेऊया. लॉग वाय इज इक्वल टू लॉग ऑफ, पहिला असं दिसेल tan x रेस टू tan x रेस टू tan x, मग हा पार्ट येणार इथं. मग काय होईल, tan x इंटू लॉग ऑफ, परत हा पडेल ना tan x रेस टू tan x, पुन्हा हा पार्ट येणार इथं, tan x होईल tan स्क्वेअर एक्स, किंवा tan x स्क्वेअर कसं येईल, या झाला दोन पार्ट. आता यांचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करूया. कसं करणार, हा इथं एक आणि एक दोन पार्ट झालेत, पुन्हा प्रोडक्ट रूल वापरावं लागेल. लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह 1/y dy बाय डी एक्स. आता पहिला हा पार्ट आहे तसा, याचा डेरिव्हेटिव्ह काय मिळेल, डी बाय डी एक्स ऑफ लॉग, परत लॉग टर्म आहे तसा डी बाय डी एक्स ऑफ tan x चा स्क्वेअर. तिथे काय होणार, हा याचा ठेवला लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/tan, आणि पुन्हा टॅनचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. आणि इथे काय होणार बघा, आता समथिंग रेस टू 2 म्हणजे x रेस टू n च्या फॉर्म मध्ये. पहिला काय करायचा, 2 इंटू हा टर्म म्हणजे tan x झाला, आणि परत tan x चा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स.
कळते बघा, tan x चा स्क्वेअर आहे तसा इथे काय होणार, लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/10 इंटू डी बाय डी एक्स ऑफ tan x, परत इथं हा आहे तसा, ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय, समथिंग रेस टू एन अमाऊंट 2 tan x इंटू पुन्हा डी बाय डी एक्स ऑफ tan x. इथं या tan x मध्ये या tan x स्क्वेअर मधलं एक tan x कॅन्सल झाला, म्हणजे राहिला काय वरती आता tan x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan म्हणजे sec स्क्वेअर x असणार, प्लस इथं 2 लॉग tan x आहे तसा, 2 घेतला बाहेर, tan x आहे tan चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x. ठीक आहे, दोन्ही मध्ये पुन्हा tan x sec स्क्वेअर x कॉमन बघा, दोन्ही मध्ये tan x sec स्क्वेअर x कॉमन आहे, काढला, मग आत करायला 1 + 2 log tan x. ठीक आहे, आणि हा y आणला इथं 1 + 2 log tan x, y आणला या बाजूला. ठीक आहे, आपल्याला काय म्हटलंय क्वेश्चन, tan x जे काय असेल डेरिव्हेटिव्ह काढायचं कधी, वेन x = π/4. पहिला y टाकूया, पुट केला y इथं, हा आहे तसं झाला. आता आपल्याला सगळे π/4 ला व्हॅल्यू काय ते फाइंड करायचं आहे. tan π/4 किती असतो, tan π/4 म्हणजे 45 डिग्री. सांगा, चॅट बॉक्सवर टाईप केलं तरी चालेल. tan π/4 किती असतो, tan 45 डिग्री किती असतो, बोला, कोणालाच माहित नाही का? बरोबर, अंकिता बरोबर आहे, tan π/4 1 असतो. ठीक आहे, आणि sec π/4 किती असतो, म्हणजे sec 45. जर cos 45 माहित असेल, त्याचं उलट करा, तो असेल sec π/4. कोण सांगेल sec π/4 किती असेल? cos π/4 सांगा बरं, मग लक्षात येईल. cos π/4 किती असतो, cos 45 म्हणजे असतो 1/√2. मग sec π/4 काय असणार, त्याचा उलटा, म्हणजे फक्त √2. ठीक आहे, हा एवढा बडा आपण म्हटलेला आहे. आता हे सगळे व्हॅल्यू पुट करूया. x टाकला π/4 तर काय होणार, dy/dx काय होता, tan π/4 रेस टू tan π/4 रेस टू tan π/4 इंटू tan π/4 sec π/4 चा स्क्वेअर 1 + 2 log tan π/4. आता काय म्हटलं, tan π/4 म्हणजे 1, सगळे व्हॅल्यू पुट करूया, 1/1/1. ठीक आहे, इंटू काय होणार, हा tan π/4 1 झाला, sec π/4 म्हटलं √2 चा स्क्वेअर लिहिला इथे, √2 चा स्क्वेअर, आणि आत काय बघा 1 + 2 log 1. आता सांगा बरं, log 1 किती असतो, हे तरी माहित असलं पाहिजे. log 1 किती असतो, अरे सोप्पा आहे, log 1 किती असतं, सगळे आहात ना, का झोपला नाही ना सगळे? log 1 किती असतं, कोणाच माहित नाही का? अनिकेत, जुनेद, अंकिता, log 1 किती असतो? सोप्पा आहे की रे, log 1 नेहमी 0 असतो. ठीक आहे, बरोबर, 0. ठीक आहे, मग आता इथे काय म्हणतो, यामध्ये आता dy/dx सगळे व्हॅल्यू पुट केलं तर काय मिळेल, 1/1/1 इंटू 1, हे सगळं आता log 1 झाला 0, 2 इंटू 0 होणार 0, 0 + 1 म्हणजे हा पण 1 झाला, हा सगळा 1 झाला, 1 इंटू 1 √2 चा स्क्वेअर म्हणजे 2 झाला, म्हणजे आन्सर काय मिळेल, आपल्याला मिळेल आन्सर 2. ठीक आहे, कळलं? हा होता एक्झाम्पल. ठीक आहे, नेक्स्ट बघा, सोपा होता. जेव्हा असं व्हॅल्यू पुट करायला सांगेल तेव्हा तुम्हाला जरा बरं पडेल. त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा ते व्हॅल्यू सगळे यायला पाहिजे, की tan π/4 किती असतो, cos π/4 किती असतो, sec π/4 किती असतो. ठीक आहे, नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट काय म्हटलंय, y = e⁻tan x + log x tan x. असं काय टर्म आलं की ओळखायचं की आपल्याला काय करायचं इथं, साहजिकच आपल्याला फक्त लॉगचा फॉर्म युज करायचा, मग u v काय असं पुट करा आणि लॉगचा फॉर्म युज करा. ठीक आहे, मग आता u काय म्हटलं, e⁻tan x, v काय म्हटलंय, log x tan x. तर ठीक आहे, आता बघा, एक तरी मी लॉग ने आता सॉल्व्ह केला u चा पार्ट, तुम्ही डायरेक्ट सॉल्व्ह करू शकता. बघा, e⁻समथिंग x चा फंक्शनच आहे, बरोबर. e⁻चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, e⁻चा आहे तसंच असेल, इंटू काय म्हणणार, टॅनचा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे काय म्हणणार, त्याचा आन्सर डायरेक्ट काय मिळेल, dy/dx चा e⁻tan x इंटू sec स्क्वेअर x. ठीक आहे,
पण लगेच कळत नसेल तर त्यासाठी मी असं सॉल्व्ह केलं बघा. कसंही सॉल्व्ह करा, काय फरक पडत नाही. तुम्ही इथं ई रेस टू कोणताही फंक्शन आपल्याकडे फॉर्म्युला आहे. ई रेस टू एफ ऑफ एक्सचा फॉर्म्युला काय असतो, तर ई रेस टू एफ ऑफ एक्स आहे तसं, आणि परत एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स म्हणतो आपण. तसं इथं पण ई रेस टू टॅन एक्स आहे ठेवणार, टॅन एक्स डेरिव्हेटिव्ह काय, सेक्स स्क्वेअर एक्स, म्हणजे आन्सर काय असेल, डी बाय डी एक्स ई रेस टू टॅन एक्स इंटू सेक्स स्क्वेअर एक्स. तसं सुचलं नाही तर तुम्ही असंही सॉल्व्ह करू शकता. काय म्हणतात, दोन साईडला लॉग घ्या, लॉग यू इज इक्वल लॉग ऑफ ई रेस टू टॅन एक्स होणार, परत टॅन एक्स येईल इथं. हाला लॉग ई म्हणजे किती असतो, तर 1, म्हणजे हा झाला टॅन एक्स. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढूया, काय मिळेल, लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय यू डी यू बाय डी एक्स इंटू काय होणार, सेक्स स्क्वेअर एक्स, आणि यू गेला इथं, म्हणजेच काय झालं, यू म्हणजे ई रेस टू टॅन एक्स, हे आपण डायरेक्ट सांगितलं होतं. काय नाही, एवढं सगळं करायची गरज नाही. ई रेस टू असेल तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. मग स्टेप्स म्हणून मी हे तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे. ठीक आहे. तसंच वी काय म्हणतात, लॉग एक्स रेस टू टॅन एक्स, पुन्हा साहजिकच दोन्ही साईडला लॉग घ्यावा लागेल, कारण की हा समथिंग रेस टू टॅन एक्स असा कोणताही फॉर्म्युला आपल्याकडे नाहीये. आपण लॉग घेऊया दोन्ही साईडला, मग काय होईल, लॉग व्ही इज इक्वल टू लॉग ऑफ लॉग एक्स रेस टू टॅन एक्स, पुन्हा टॅन एक्स येईल या लॉगच्या अलीकडे. आता दोन टर्म झाले, एक झाला टॅनचा टर्म, एक झाला लॉगचा टर्म. पुन्हा दोघांचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करू शकतो आपण युझिंग प्रोडक्ट रूल. ठीक आहे. मग काय होईल बघायचं आता, लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय बी डी व्ही बाय डी एक्स, आणि पुन्हा टॅन आहे तसा याचा डेरिव्हेटिव्ह, प्लस हा आहे तसा याचा डेरिव्हेटिव्ह. तर लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1 अपॉन लॉग, सॉरी 1 अपॉन एक्स, मग इथे काय म्हणतात 1 अपॉन लॉग एक्स होणार, आणि परत त्या लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह, इथे टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स. ठीक आहे. बघा लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन हा पार्ट म्हणून लॉग लिहिला, परत डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स, हा पार्ट आहे जसा टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स झाला. मग लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय झाला, 1 बाय एक्स, म्हणजे काय झाला, टॅन एक्स अपॉन एक्स लॉग एक्स किंवा लॉग एक्स इंटू एक्स प्लस सेक्स स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स. वी घेऊया इथं, मग काय मिळेल, हा टॅन एक्स अपॉन एक्स लॉग एक्स प्लस एक्स स्क्वेअर एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स, आणि बी म्हणजे काय, लॉग एक्स रेस टू टॅन एक्स. ठीक आहे. हे सगळं व्हॅल्यू यात पुट केलं, तुम्हाला असं काहीतरी मिळेल. ठीक आहे. मग पुन्हा वाय इज इक्वल टू यू प्लस व्ही आपल्याला माहित आहेच. ठीक आहे. आता यू आणि व्हीचे व्हॅल्यू पुट केलेलं आहे, आणि त्या डीवाय बाय एक्स काढता काय मिळेल, डीवाय बाय एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स प्लस डी बाय डी एक्स. इथं डी बाय डी एक्स काढलाय, मग अशी आपण डी बाय डी एक्स बघितला होता, दोन्ही व्हॅल्यू पुट केलं यात, झाला तुमचा आन्सर. ठीक आहे. बर, आता इथपर्यंत हे सगळं आपण आज बघितलेलं आहे. अजून जास्त नको घ्यायला, आणि पुढचे सगळे प्रूव्ह दॅटचे आहेत. आधी हे तुम्हाला कळलं तर बरं आहे, मग पुढे आपण पुढचा पार्ट बघूया. ठीक आहे. तर बघा, हा पहिला क्वेश्चन होता. पहिल्यामध्ये एवढे 8 होते, यातले जो मॅक्झिमम मी सॉल्व्ह केला आहे. ठीक आहे. तसंच सेकंड मधला, सेकंडचं पण लिस्ट मी लिहिलं असेल, हे सेकंड होतं. यातले पण जवळजवळ 8 पैकी आपण बऱ्यापैकी एक्झाम्पल सॉल्व्ह केले आहेत. तर पुढचे जे एक्झाम्पल्स आहेत ते सगळे प्रूव्ह दॅटचे आहेत, म्हणजे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे डी वाय बाय एक्स इज इक्वल टू वाय बाय एक्स वगैरे वगैरे. तो थर्ड इक्वेशन पूर्ण त्याच्यावर आहे. तुमचं आजचं काम असेल, हे जे एक्झाम्पल झालेत यातले जे आपण सॉल्व्ह केले नाहीये ते आपल्याला होमवर्कला सॉल्व्ह करायचं आहे, आणि त्यात जर काही डाऊट असेल ते आपल्याला विचारायचं आहे. ठीक आहे. तर याच्या आधी मला सांगा, यातला कोणता एक्झाम्पल परत कळला नाही वगैरे असं आहे का, किंवा परत एकदा सांगूया वगैरे असं काय. बोला, यातला कोणता असं एक्झाम्पल आहे का जो आपल्याला परत सॉल्व्ह करायचा आहे किंवा तुम्हाला कळलेलं नाहीये. नाही काय, कोणालाच काही डाऊट नाही का?